आहे. मंडळी, जगणं सुंदर आहे या व्याख्यानाची सुरुवातच मंगेश पाडगावकरांच्या एका सुंदर कवितेनं करूया. कविता अशी आहे. तिची हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. मातीच्या ओल्या ओल्या वासात, मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात झाडाचं भिजणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. फुलांचे वास विरून जातात, फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात, असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. मंडळी, कविता 3 कडव्यांचीच आहे. ही कडवी नुसती ऐकताना सुद्धा सुंदर वाटतात, पण त्या प्रत्येक कडव्याला एक संदर्भ आहे. मुद्दाम मी ते चित्र तुमच्या समोर उभं करेल आणि मग ते कडवं ऐकवेल. कसं वाटतंय बघा. पहिलं जे कडवं आहे त्याच्यासाठी चित्र तुम्हाला उभं करतोय, तुम्हाला थोडं तरुणपणात नेतो. तिची तुम्ही वाट बघताय, ती प्रियसी असेल, तुमच्या अगदी जवळची व्यक्ती असेल, तळ्याच्या काठी बसलायत किंवा मळ्यावर बसलायत आणि तिची तुम्ही वाट पाहताय. तास झाला, 2 तास झाला, ती काही येत नाही आणि आता तुम्ही कंटाळलेले आहात आणि रागावून घरी चाललेले आहात. कानामध्ये अगदी प्राण आणून तुम्ही तिच्या शब्दांची वाट पाहताय आणि तुम्ही निघणार असाल तेवढ्यातच तिचा आवाज येतो. हे चित्र डोळ्यासमोर धरा आणि आता हे कडवं ऐका. तिची हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे, माझ्या प्रेमात जगणं सुंदर आहे. ती जी मनाची ओढ, मनाची घालमेल झालेली असते आणि त्या क्षणी जे तुमच्या कानाला, तुमच्या अंतरंगाला ज्याची ओढ आहे ते ऐकायला मिळणं आणि असं जेव्हा होतं तेव्हा जगणं सुंदर आहे असं वाटत असतं. दुसरं, तुम्ही कवी मनाचे आहात. तुम्हाला हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे आवडतात. निसर्गावर तुमचं प्रेम आहे, पावसावर तुमचं प्रेम आहे. पाऊस पडल्यावर तुम्ही कधी सर्दीची चिंता करत नाही आहात. पहिल्या पावसात भिजताय, बेधुंदपणे स्वतःचं वय विसरून भिजताय आणि अशा कवी मनाचे तुम्ही आहात. पहिला पाऊस पडला, मातीचा वास येतोय आणि तुम्ही भिजताय. तुमच्या घराच्या समोर मोठं वटवृक्ष आहे आणि तो सुद्धा असा ओथंबून भिजलेला आहे. आता हे कडवं ऐका. मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात झाडाचं भिजणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. आणि पाडगावकरांनी 3ऱ्या कडव्याला एका वेगळ्याच तत्वचिंतकाची उंची दिली आहे. 3ऱ्या कडव्यासाठी मी चित्र डोळ्यासमोर उभं करा म्हणेल. तुमची अत्यंतिक जवळची व्यक्ती, जिच्यावर तुमचं अपरंपार प्रेम आहे, जिच्या गुणांचं कौतुक करण्यासाठी तुमच्याकडे शब्द नाहीत. थोड्याच कालावधीमध्ये ती व्यक्ती तुमची होऊन गेलेली आहे आणि अशी व्यक्ती अचानकपणे जगाचा निरोप घेते. तिच्या गुणांचं वर्णन काय करावं. आज मला हे बोलत असताना पंढरपुरातल्या 14 ऑक्टोबरला आमच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्याच्याशी माझी गेली 7-8 वर्ष मैत्री होती असा आमचा उमेशचंद्र सूर्यकांत खेडकर हा माझा अतिशय जवळचा मित्र आणि तुम्हा सगळ्या पंढरपूरकरांनाही माहिती असेल की असा सालस मुलगा, असा नम्र मुलगा आणि असा वक्तृत्वावर अगदी स्वतःची मास्टरी असावी असा मुलगा अचानक 3-4 दिवसाच्या तापानं या जगाचा निरोप घेतो. त्या दिवशी पंढरपूर रडलं असेल. मीही अंत्ययात्रेला आलो होतो. त्यांचे विद्यार्थ्यांबद्दल ऐकून त्यांची भाषणं आणि त्यांच्या डोळ्यातली आसवं, गुणाचं काय वर्णन करावं असं जेव्हा काही घडतं तेव्हा पुन्हा एकदा पाडगावकरांचं तेच कडवं आधार देतं. फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास
सरून जातात. असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे. आज उमेश जरी आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी इतक्या सुंदर आहेत की माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे. त्या आठवणींनाच आठवत उराशी कवटाळत जगत राहणं हे सुद्धा त्यांच्या आईबाबांसाठी एका दृष्टीनं पाहिलं तर सुंदरच असेल. कारण एखादा दारू पिणारा मुलगा 100 वर्ष जगला, तो तुमच्या पोटी आला आणि त्यानं तुम्हाला आयुष्यभर त्रासच दिला. यापेक्षा एखादा मुलगा 32-33 वर्ष जगला पण इतकं भरभरून जगला की तुमच्या आयुष्याचं त्यानं जणू सोनं केलं. असं जर झालं असेल तर त्याचं असणं आणि नसणं हे दोन्हीलाही एकाच परिमाणात आपण तोलतो. कारण त्याचं कर्तृत्व हेच इतकं सुंदर असतं. या तिसऱ्या कडव्याचा अर्थ असाही आहे. मंडळी, आज इथे अनेक जण आहेत. मला जगणं सुंदर आहे या विषयाचा विचार करताना पहिल्यांदाच मी मृत्यू या विषयावर का येऊन पोचलोय त्याचं कारणच आहे की प्रत्येक क्षण आपण जगतोय म्हणजे मृत्यूच्या प्रत्येक क्षण जवळ जातोय. आणि ज्याला मृत्यूतली सुंदरता जाणवलेली आहे त्यालाच जगणं खऱ्या अर्थानं सुंदर करता येऊ शकतं. मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की असा जेव्हा एखादा धक्का तुमच्या आयुष्यात लागू नये अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. पण जवळची व्यक्ती जर तुमच्यापासून निघून गेली असेल तर तुम्ही म्हणाल, अहो कसलं जगणं सुंदर आहे तुम्ही सांगताय, आमच्या जगण्याचा आधार निघून गेला, आता जगणं दुःखमय झालंय आणि सुंदरता कसली सांगताय, जी काही सुंदरता होती ती हरपून गेली आहे, तुमचे शब्द आम्हाला काय मदत करणार. असं जर काही झालं असेल तर त्यावेळेस मी आत्ता सांगतो ते एकच उदाहरण डोळ्यासमोर धरा. तुमच्या मनाला उभारी मिळेल, जगण्यावरचा विश्वास वाटेल. आपलंच मन आपल्याला सांगेल की जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातातलंच नाहीये. उदाहरण असं आहे, एक कल्पकता रूपक कथा म्हणून लक्षात घ्या. ब्रह्मदेवाची सभा आटपून यमदेव निघालेले असतात. एक तितर पक्षी असतो, छोटा पक्षी, आणि त्याच्याकडे यमदेवांची दृष्टी जाते. आता यमदेवांनी आपल्याकडे पाहिल्यानंतर काय होणार याची कल्पना त्या पक्षाला येते. तो बिचारा घाबरतो आणि तेवढ्यात तिथून गरुड पक्षी चाललेला असतो आणि हा तितर पक्षी घाबरलाय म्हणून गरुड त्याला विचारतो, अरे का घाबरलायस. तेव्हा तो सांगतो की यमदेवांची दृष्टी माझ्याकडे गेली आहे, माझा मृत्यू अटळ आहे, काय करता येत असेल तर कर, मला काहीही कर आणि 7 समुद्राच्या पलीकडे ने की जिथे यमदेव येऊ शकणार नाहीत. गरुड त्याला उचलतो, 7 समुद्राच्या पलीकडे एका वडाच्या झाडाच्या ढोलीमध्ये त्याला सोडून येतो. गरुड परत येतो जिथून तो निघालेला असतो तिथेच. त्याला वाटेत यमदेव भेटल्यानंतर गरुड पुन्हा यमदेवांना सांगतो, अहो काय त्या एवढ्या छोट्याशा तितर पक्षाला तुम्ही उगाचच घाबरवत होतात, कशासाठी घाबरवत होतात. तेव्हा यमदेव म्हणतात, तुम्ही कुठे गेला होतात. मी म्हणे त्याला सोडून आलो ना, 7 समुद्राच्या पलीकडे एक वडाची ढोली आहे तिथे त्याला सोडलंय. तेव्हा यमराजांचा चेहरा खुलतो, म्हणे बसा, आता मी तुम्हाला सांगतो की मी मगाशी त्याच्याकडे का पाहत होतो. कारण म्हणे असं आहे त्याच्याकडे पाहण्याचं की नियतीकडनं माझ्याकडे जे काही पत्रक आलंय त्याच्यामध्ये समोरच्या तितर पक्षाचा मृत्यू लिहिलेला आहे, पण तो लिहिलाय 7 समुद्राच्या पलीकडे असलेल्या वडाच्या झाडाच्या ढोलीतल्या एका विषारी सापाच्या तोंडी. आणि मगापासून मी विचार करत होतो की हा एवढासा तितर पक्षी आता एवढ्या वेळात 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचणार कसा. नियतीचे काही संकेत चुकले की काय. पण तुमचे आभारच मानायला पाहिजेत, कारण सृष्टीची जी रचना आहे, नियतीचे जे संकेत आहेत ते काही चुकू नयेत, त्याच्यात कुठली बाधा येऊ नये म्हणून तुम्ही मदत केलीत आणि त्याला 7 समुद्राच्या पलीकडे बरोबर मृत्यूच्या तोंडी सोडून आलात. सांगण्याचा उद्देश मंडळी हाच आहे की जन्म, लग्न आणि मृत्यू या 3 गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत. मला सांगा, तुम्ही मी असं ठरवलं होतं का मला याच देशात
मला याच राज्यात, याच जिल्ह्यात, याच तालुक्यात, याच गावात, याच जातीत मला जन्माला यायचंय असं तुम्ही आम्ही ठरवलं होतं का? जिथे जन्म मिळाला तो आपण स्वीकारला, पुढे चालू लागलो. बरं, कुठल्या शतकात जन्माला यावं असं तरी ठरवलं होतं का? नाही. जन्म आपण मागितला नव्हता, कुठल्या दिवशी यावा तोही आपल्या हातात नव्हतं. तर मृत्यूवरचा अधिकार आपण काय गाजवायचा आहे? ज्या क्षणाला तो बोलवेल तेव्हा निघून जायचं. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की कधीतरी बोलवणार आहे, कदाचित उद्याही बोलवेल, परवाही बोलवेल, पण तोपर्यंतचे जगणं आहे ते इतकं सुंदर असावं की त्यानं कधीही बोलवलं तरी आपल्याला जायला आपण मोकळे असलो पाहिजेत. असं काही वाटता कामा नये काहीतरी राहिलंय आयुष्यात. म्हणून मला असं वाटतं ज्यांची मृत्यूकडे पाहण्याची दृष्टी ही असते की जे जेव्हा बोलवतील तेव्हा जायला तयार असतात, ती माणसं प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षणच आनंदी असतात, प्रत्येक क्षण जगत असतात. आणि असं जगणं तेव्हाच होईल जेव्हा मृत्यूची जाणीव